परिक्रमेत मला एक गृहस्थ भेटलेले होते, हं, की ज्यांची परिक्रमा ऑलमोस्ट पूर्ण झालेली होती. हं. म्हणजे 3,300 किलोमीटर 3,300 किलोमीटरचा हा जो टप्पा आहे, तो आता शेवटच्या 30 किलोमीटरवर आलेला होता. हं. बाबांना अतोनात आनंद झालेला होता. कोणालाही होणार साहजिक आहे, की इतकी निर्विघ्न परिक्रमा होणं हे खरंच नशिबाचाच भाग आहे. हां, आता आपण पाठीमागे अनुभवलं, की लोकं किती आजारी पडतात. हां. कोणाचे पाय मोडतात, कोणाला शुगर किती फ्लक्च्युएट होते, कोणाला हार्ट अटॅक येतात. असे अनंत अनुभव आम्ही पाठीमागून बघत पुढपर्यंत आलेलो होतो. या बाबांना अतोनात आनंद झालेला होता. हे सगळ्यांना फोन करून सांगत होते, की आता संपलं. उद्या आम्ही ओंकारेश्वरला पोहोचणार आणि माझी परिक्रमा संपली. या ओह! आनंदातच हे झोपले आणि सकाळी उठले आणि सकाळी जेव्हा हे रस्त्यावर जेव्हा आले आणि रस्त्यावर थोडंसं चालले असतील, की मागून एका टेम्पोनी यांना उडवलं. ओह! आणि मग हे काका बेशुद्ध पडले आणि मग ॲम्ब्युलन्स मार्गे नदी क्रॉस करून यांना ओंकारेश्वरला न्यावं लागलं आणि तोंडाशी आलेली परिक्रमा फक्त 30 किलोमीटरवर नर्मदा क्रॉस केली, की परिक्रमेच्या नियमामध्ये नर्मदेचं उल्लंघन नाही करायचं, की परिक्रमा ओके. थांबते. तर असं ते आहे, की तुमच्या मनामध्ये गर्व नाही पाहिजे. तुम्हाला सतत जमिनीवर असलं पाहिजे, की आज तू नेतीयेस, उद्याही तूच नेणार आहेस आणि परवाही तूच नेणार आहेस.